हाय फ्रेंड्स, कशा आहात तुम्ही? मस्त मजेत ना? मी आशा करते तुम्ही मजेतच असाल. फ्रेंड्स, पितृपक्ष हा भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेपासून सुरू होतो आणि अश्विन महिन्याच्या कृष्ण पक्षातील अमावस्येला संपतो. हिंदू धर्मात पितृपक्षाला अत्यंत महत्त्व आहे. या काळात आपल्या पितरांच्या आत्मशांतीसाठी पूजा केली जाते. या काळात काही उपाय सुद्धा केले जातात. मान्यता आहे ते केल्याने पितृदोष नाहीसा होतो. पितृपक्ष हा 15 दिवस असतो. यामध्ये प्रत्येकाच्या पितरांचे पूजन तिथीनुसार केले जाते. असे म्हणतात की या काळात आपले पितृदेव आपल्याकडे जेवणासाठी येतात. त्यांच्यासाठी नैवेद्य बनवून दाखवल्यास पितृ आपल्यावर प्रसन्न होतात आणि आपल्या कुटुंबावर कृपा करतात. यामुळे आयुष्यात सुख शांती येते असे म्हणतात. फ्रेंड्स, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पितृपक्षाचे महत्त्व काय आहे, पितृपक्ष केव्हा सुरू होणार आहे, पितृपक्षात कोणती कामे करणे टाळावे, पितृपक्षात कोणत्या वस्तू दान कराव्यात, पितरांच्या शांतीसाठी कोणते उपाय करावेत याची सविस्तर माहिती घेणार आहोत. पण त्या अगोदर जर तुम्ही माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझ्या व्हिडिओला लाईक करा. सर्वात प्रथम जाणून घेऊया पितृपक्ष केव्हा सुरू होणार आहे. पितृपक्षाचा प्रारंभ भाद्रपद शुक्ल पक्ष पौर्णिमा रविवार दिनांक 7 सप्टेंबर 2025 ला होणार आहे. पितृपक्षाची समाप्ती अश्विन कृष्ण पक्ष अमावस्या रविवार दिनांक 21 सप्टेंबर 2025 ला होणार आहे. आता समजून घेऊया पितृपक्षात कोणत्या गोष्टी दान कराव्यात. पितृपक्षात गरजूंना दान करणे विशेष महत्त्वाचे मानले जाते. पितृपक्षाच्या काळात गाय, जमीन, कपडे, काळे तीळ, सोने, तूप, गूळ, तांदूळ, चांदी, मीठ या 10 गोष्टी दान कराव्यात. आता जाणून घेऊया पितृपक्षात कोणती कामे चुकूनही करू नये. जर तुम्हाला तुम्ही केलेल्या सर्व कामांचे फायदे पाहायचे असतील तर तुम्ही पितृपक्षात काही नियम पाळा. या काळात लग्न, मुंडन इत्यादी कोणतेही शुभ कार्य केले जात नाही. तसेच मांसाहार आणि मद्यपान यांपासून दूर राहावे. या काळात नवीन कपडे, दागिने खरेदी करण्यास सुद्धा मनाई आहे. कोणत्याही प्रकारचे नवीन वाहन, घर, जमीन इत्यादी या काळात खरेदी करू नये. जर या नियमांकडे दुर्लक्ष केले तर याचे नकारात्मक परिणाम सुद्धा होऊ शकतात. आता थोडक्यात समजून घेऊया पितृपक्षाचे महत्त्व काय आहे. गरुड पुराण आणि मत्स्य पुराण यांसारख्या धार्मिक ग्रंथांमध्ये पितृपक्षाचे श्राद्ध केल्याने पितृदोषापासून मुक्ती मिळते आणि पितरांचे आशीर्वाद आपल्याला मिळतात असे मानले जाते. ज्या लोकांच्या कुंडलीमध्ये पितृदोष आहे त्यांनी या काळात श्राद्ध केल्याने पितृदोष दूर होतो असे मानले जाते. अशा परिस्थितीत या काळात पूर्वजांचे तर्पण आणि पिंडदान करणे आवश्यक आहे. आता जाणून घेऊया पितृपक्षात आपण पितरांच्या शांतीसाठी कोणते उपाय करू शकतो. पितृपक्षात आपल्या पितरांच्या शांतीसाठी अनेक उपाय केले जातात. यामुळे कुटुंबावर पितरांची कृपा राहते आणि पितृदोष दूर होतो असे मानले जाते. आता मी तुम्हाला एक एक करून कोणकोणते उपाय आपण पितृपक्षात करू शकतो हे समजून सांगते. पहिला आहे पितृपक्षात पितरांसाठी नैवेद्य बनवावा. यामध्ये विविध प्रकारच्या भाज्या, खीरपुरी, चपाती आणि जर तुमच्याकडे पद्धत असेल तर पुरणपोळी सुद्धा बनवावी व आपल्या पद्धतीनुसार पितरांचे जेवण करावे. दुसरा आहे पितरांच्या शांतीसाठी या काळात पितरांचे पूजन केले जाते. तिसरा आहे या काळात ब्राह्मणाला बोलवून पितरांची पूजा आणि तर्पण केले जाते. पितृशांती करण्यात येते. चौथा आहे पितरांचे पिंडदान देखील या काळात केले जाते. यामुळे कोणत्याही समस्या येत असतील तर त्या नष्ट होतात असे मानले जाते. पाचवा आहे तुम्ही पिंपळाच्या झाडाला पितृपक्षात दररोज दिवा लावू शकता. तसेच 7 किंवा 11 प्रदक्षिणा पिंपळाच्या झाडाला दररोज घालाव्यात. याने देखील पितृदोष कमी होतो असे म्हणतात. 6वा आहे पितृपक्षात पक्ष्यांना धान्य टाकावे असे मानले जाते. कारण आपले पितृ हे कोणत्याही पक्षाच्या रूपात येतात आणि खाऊन जातात असे मानले जाते. त्याचमुळे पक्ष्यांना आणि जनावरांना चारा द्यावा. 7वा आहे गायीला देखील या काळात अनेक जण नैवेद्य दाखवतात. तसेच कुत्र्याला देखील पोळी खाऊन घातल्याने पापांपासून मुक्तता मिळते व पुण्याचे काम आपल्या हातातून घडते असे मानतात. शेवटचा आहे पितृपक्षात दान करण्याला देखील अत्यंत महत्त्व आहे.
या काळात तुम्ही गरीब व्यक्तींना अन्नदान करू शकता. त्यांना गरजेच्या वस्तू, अन्नधान्य आणि कपडे दान म्हणून देऊ शकता. यामुळे देखील आयुष्यातील बॅड लक कमी होतो असे म्हणतात. फ्रेंड्स, मी आशा करते की आजच्या व्हिडिओमध्ये जी माहिती मी तुम्हाला दिलेली आहे ती तुम्हाला खूप आवडली असेल. आणि जर मी दिलेली माहिती तुम्हाला खूप आवडली असेल तर प्लीज मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा. माझा हा व्हिडिओ तुमच्या फ्रेंड्ससोबत, रिलेटिव्हसोबत शेअर करा. आणि जाता जाता माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला आणि माझ्या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. थँक्यू. बाय.